आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। ज्या गोष्टीची तुम्हाला नेहमीच भीती वाटते, चिंता वाटते, ती म्हणजे परीक्षा। पण व्यवस्थित नियोजन, योग्य अभ्यास, योग्य आहार याद्वारे आपण या परीक्षेचा उत्सव कसा करू शकतो हे आजच्या माझ्या भाषणामधून आपण पाहणार आहोत। आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची आणि अपरिहार्य बाब बनली आहे। आपण परीक्षांना टाळू शकत नाही, पण सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य नियोजनाद्वारे परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो। स्पर्धात्मक वातावरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पालकांच्या अपेक्षा, स्वतःच्या क्षमतांना न ओळखता प्रवाहाबरोबर वाहत जाऊन विशिष्ट अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा अट्टहास, अपयशाची भीती आणि कमी श्रमात अधिक यश आणि पैसा मिळवण्याची मानसिकता ही विद्यार्थ्यांच्या ताणतणावाची मुख्य कारणे आहेत। या अतिरिक्त ताणतणावाचे विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असतात। चिडचिड करणे, झोप न लागणे, आत्मविश्वासाचा अभाव यासारख्या समस्यांना विद्यार्थी सामोरे जात आहेत। समाजाचा आधारस्तंभ आणि विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारा मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी शिक्षकाची भूमिका अतिशय मोलाची असते। विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचे मनही सुदृढ झाले तर ते आत्मविश्वासाने परीक्षेचा सामना करू शकतात। म्हणूनच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नियमित अभ्यासाचे ध्यानी ठेवा सूत्र, व्यायामाला करा आरोग्यदायी मित्र। अभ्यासाबरोबरच जोपासा छंद आणि आवडीनिवडी, तरच लागेल तुम्हाला प्रत्येक विषयाची गोडी। सकस आहार, पुरेशी झोप, टाळा वापर मोबाईलचा, मग परीक्षा देखील होईल उत्सव तुमच्या आयुष्याचा। नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या काव्यरसिका या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परीक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।